ज्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या देशातील नागरिकांचे बळी गेले, काही जणांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, काही फासावर गेले. स्वातंत्र्य हे फक्त चरख्याने मिळालेलं नाही, तर स्वातंत्र्यासाठी रक्तसुद्धा सांडावं लागलेलं आहे. 150 वर्षाच्या गेले 10 वर्षापासून या भारतामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती आपल्या भारत मातेचा ध्वज फडकावावा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण भारतभर अशा सर्व देशभक्तांच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून त्या तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. ज्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या देशातील नागरिकांचे बळी गेले, काही जणांनी आपल्या जीवनाची आहुती दिली, काही फासावर गेले. स्वातंत्र्य हे फक्त चरख्याने मिळालेलं नाही, तर स्वातंत्र्यासाठी रक्तसुद्धा सांडावं लागलेलं आहे. 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते मिळालेले स्वातंत्र्य, त्याचा आनंद घ्यावा, त्याचा उत्सव साजरा करावा. भारत मातेचा झेंडा आपण वापरत असताना चुकून आपल्या हातून त्याच्या झेंड्याचा अवमान झाला तर देशद्रोहाचा गुन्हा आपल्यावर होत होता. ते सर्व नियम शिथिल करून माझ्या भारतवासियांच्या माध्यमातून झेंडा जर एक स्वाभिमानाचं प्रतीक असेल आणि ते मी बाळगत असताना जर माझ्या हातून चुकून त्या झेंड्याचा अवमान झाला तर ते देशद्रोहाचा अवमान नसावा असा नियम केल्यामुळं प्रत्येक भारतवासियांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकावावा. ही भावना नरेंद्र मोदी सरकारची घेतली गेली, म्हणून आज प्रत्येक घरावरती हा तिरंगा फडकावा म्हणून ह्या अशा आम्ही रॅल्या पूर्ण भारतभर काढतो. त्यातलाच एक भाग म्हणून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वळसंग ह्या गावी आम्ही ही रॅली काढत आहोत. आणि या रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अशी आम्ही विनंती करतोय की आजपासून 17 तारखेपर्यंत या रॅलीमध्ये जे जे सहभागी आहेत त्यांनी तर आपल्या घरावरती ते ध्वज लावायचेच आहेत, पण त्याच्याशिवाय ज्या नागरिकांना हे ध्वज मिळाले नाहीत त्यांना ही ध्वज द्यायची व्यवस्था आम्ही करतोय. प्रत्येकाने आपल्या घरावरती 17 तारखेपर्यंत 24 तास आपल्या घरावरती ध्वज लावायचा आहे. आणि ह्या स्वातंत्र्याचा आनंद एक उत्सव स्वरूपी आपण घेण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आम्ही उत्साहित प्रेरित करत आहे. आपल्या माध्यमातून सर्वांना संबोधित करा. घोषणा करू. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अशा या वळसंगच्या तिरंगा यात्रासाठी उपस्थित आपले वरचे नगराध्यक्ष, आपले सर्वांचे लाडके युवांचे, या मंडळाचे अध्यक्ष पाटील, मंत्रीचे अध्यक्ष श्री पाटील, आमचे सभापती युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणजे बराचदा, जिल्हा परिषद अध्यक्ष बोलला असतील, सर्व आणि तमाम नागरिक जे आपल्या भूमीसाठी, भारत मातेच्या भूमीसाठी आपलं रक्त सांगले आणि या क्रांतिकार्याच्या भूमीमध्ये तुम्ही सगळे रहिवासी, तुम्हाला जास्त सांगणं मला अपेक्षित नाही. परंतु सध्याचे आता महेश्वरी साहेबांना तरुणांचा तरुण भरकटतोय का? आता आपल्यासारखे वयस्कर मंडळी जरा बाजूला काढले, वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 या गटातील जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त कुठं असेल तर ती भारतात आहे. आपलं देशप्रेम किती आहे? आपलं देशप्रेम फक्त मोबाईलमध्ये आहे. एखादी कविता जय हिंद टाकायचं, विषय थांबला. परंतु आपली भूमिका आपण रोजचं जीवन जगत असताना
माझ्याकडून या देशाच्या भूमीसाठी, या देशाच्या नागरिकांसाठी, या देशासाठी काय काम होत आहे तरुण पिढी विसरत चालली. या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भारत देश आहे. या जगामध्ये सगळ्यात तरुण पिढी असलेला भारत देश आहे. मग या भारत देशामध्ये आमच्या तरुणांची मस्तकं का भडकावत आहे, का भडकली जात आहे? त्यांचा विचार कमी होत चालला आहे. त्यांच्यामध्ये नको त्या गोष्टी हातामध्ये आलेल्या आहेत. त्याचा वापर चांगल्यासाठी होतो का वाईटासाठी होतोय, ही विचार करण्याची वेळ आपल्याकडे आलेली. या जगामध्ये इस्रायल सारखा एवढा छोटा देश आहे, जो मोबाईलमध्ये जर आपण त्याचा नकाशा काढला तर आपल्याला झूम करून बघावा लागतो. एवढा छोटा देश आहे, पण त्या देशातील नागरिकांचे देशप्रेम जे आहे ते जगाला डोळे दिपवणारे देशप्रेम आहे. त्या जगातला एखादा नागरिक कुठल्याही जगामध्ये कुठल्याही ठिकाणी जर फिरत असला आणि त्याला जर जीवाला त्याच्या बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी मोसाद सारखी संघटना त्यांच्या नागरिकावर झालेला हल्लाचा बदला ज्या ठिकाणी त्याच्यावर घात झाला, आघात झाला, त्या देशातून बदला घेतले. हे देशप्रेम आहे. पण आज आमच्या भारताची अवस्था अशी आहे की एखाद्या भारताविषयी कमी पडली तर वय तुझं खरं, माझा देश राहिलाच नाही, देशप्रेम शिल्लक राहिला नाही. ही भावना त्याच्या त्या मोबाईलच्या स्टेटसमधून दिसते. ही वेळ का आली आहे? तर ही वेळेचे कारण फक्त तरुणाईने देशासाठी रक्त सांडणाऱ्या क्रांतिकाऱ्यांचे विचार विसरले म्हणून ही वेळ आली. गेले 10 वर्ष झालं आपण या देशामध्ये हे तिरंगा आपल्या घरावरती लावतोय, आग्रह करतोय. कारण आमचा झेंडा आम्ही जर आमच्या हातून चुकून जर हातातला त्याचा अपमान झाला तर आम्हाला त्याविषयी प्रत्येकाशी शिक्षा मिळायची. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायचा. म्हणून झेंडा दिसला की नको रे बाबा, ही अवस्था आमची व्हायची, माझ्या देशातल्या झेंड्यापेक्षा अवस्था व्हायची. म्हणून आपल्या सरकारनं, मोदी सरकारनं अनेक माध्यमातून या देशातील प्रत्येक घरावरती हे तिरंगे लागले पाहिजे, त्यांच्यामध्ये देशप्रेम जागा झाला पाहिजे, ही भावना व्यक्त झाली म्हणून या रॅलीत आहे. तुमच्या आमच्या हातात हा तिरंगा पहिला होता कधी दिसत नव्हता. आज आपण तो घरावर लावतोय, 24 तास लावतोय. संध्याकाळी 5 वाजता झेंडा नाही काढला तरी देशद्रोहाचा म्हणा घड्याळ लावून बसायचं. आणि तोही झेंडा कुठं लावायचा? शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाण नाही, शासकीय कार्यालय. ती भावना बदलली आपली. परंतु देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी तरुणामध्ये त्या देशाचा इतिहास मांडणं गरजेचं आहे. आम्हाला स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही, आम्हाला शिकवलं गेलं सरकार फिरून स्वातंत्र्य मिळालं. कितीतरी देशभक्तांनी या देशाच्या मातीमध्ये आपलं रक्त सांडलंय, त्याचा अभ्यास तरुणांना होणं गरजेचं आहे. म्हणून हे कारण आहे तिच्यापुढं तिरंगा रॅल्या काढून विषय मांडायचा. तरुणांच्या डोक्यात जोपर्यंत ही भावना तयार होत नाही की माझ्या देशाप्रती माझं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. 2014 पूर्वी माझ्या देशातला नागरिक जगात कुठे फिरत असला तर त्याला तुच्छ लेखलं जायचं. विमानतळावर त्याची कपडे काढून त्याची तपासणी केली जायची. आज भारतातला नागरिक कुठल्याही देशात गेला तर त्याला सलूट केला जातोय. हे देशप्रेम आपल्या जागा झालं पाहिजे. हे भूगोल निर्माण झालेलं नाही, पण ह्याला या देशप्रेमाला या देशाची वाढती प्रभाव शक्ती ही कमी करण्यासाठी जसं आपल्या गावात आपण राजकारण करतो ना, त्याला पाडायचं तर त्याला पाडायचं, त्याला पाडायचं कसं पाडायचं, मतं कशी कधी यायची, कसं घोडा लावायला, आपला कार्यक्रम चालतोय. असाच कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाला संपवण्याचा चालू आहे. त्यातलाच भाग आता जो महेशने मांडला तो दिल्लीला झालेला आंदोलन. त्या आंदोलनाच्या माध्यमातून विषय कुठला होता? नीट पेपरचा. 60 वर्षाची म्हातारी काय करतो तो नीट पेपर द्यायचा आंदोलनामध्ये. हे षडयंत्र होतं. विद्यार्थी नव्हते, नीट पेपर निश्चित झाल्यानंतर त्याचा नीट पेपर दुसरा काढला.
संबंधितांना अटक केलं. त्यातला मुख्य आरोपी लातूरचा निघाला, तो बी काँग्रेसच होता. अनेकांना जेलमध्ये घातलं, पेपर परत काढला, परीक्षा झाली, डॉक्टरीसाठी ऍडमिशन चालू झाली आणि त्यांचं आंदोलन परत चालू झालं. जिथे जिथे नीट पेपर लीक झालं तिथे आपण कारवाई केली, पण दुसरे पेपर तिथं झाले, तिथं फुटले. झारखंड असेल, पंजाब असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी काय, या ठिकाणी आमचा तरुण भांडतोय, खबरतोय, त्याच्यावर लाठीचार्ज होतोय, पण कुठल्याही मोबाईल दिसत नाही त्याच्यावर लाठीचार्ज झालेला. आंदोलन मात्र दिल्लीचं सगळ्यांना दिसलं, त्याचं कारण अमेरिका. अमेरिकेच्या माध्यमातून जे आपण फेसबुक, इंस्टाग्राम, जे सगळे वेगवेगळे आलू आपण वापरतो, त्याच्या माध्यमातून प्रचंड अशा गोष्टी केल्या गेल्या, प्रचंड पैसा खर्च केला गेला. आणि या देशातील नागरिकाला तुमचा देश करावा आहे, तुमचा भारत देश करावा आहे हे सांगण्याचं काम केलं. त्या देशामध्ये देशाच्या विरोधात लावले, त्या देशामध्ये आपल्या देशाच्या विरोधात नारेबाजी झाली. हे कुणामुळे घडलं तर आंतरराष्ट्रीय षडयंत्रामुळे घडलं. हे आपल्या तरुणांना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून कधीतरी आपण देशाविषयी बोलणं गरजेचं आहे. रोज आपण आपल्या संसारासाठी जगतो, त्याचा कोणी माणूस नाही जो स्वतःसाठी जगत आहे, प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, पण कधीतरी देशासाठी जगून बघा. या क्रांतिकारकाच्या गावातून ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांची आठवण कधीतरी काढा. काय स्वार्थ होता त्यांचा बलिदान देण्यामध्ये? हे बलिदान दिल्यानंतर त्यांना वाटलं का कधी माझी आठवण मागची पिढी कधीतरी काढेल, परंतु माझ्या देशासाठी मी रक्त सांगेल ही भावना निर्माण झाली. आता रक्त सांगण्याचे दिवस गेले, किमान देशप्रेम तर जागा राहू द्या. म्हणून हे आपल्याला कार्यक्रम करायचे. मित्रांनो, सांगण्यासारखं भरपूर आहे. येथील बदल सगळ्यांना विनंती करतो, तुमच्या आसपासच्या घरातल्या सहित जे आपल्या तरुणांना त्याचा काय करतो बघणं गरजेचं आहे. त्याचा मोबाईल कशासाठी वापरतो बघणं गरजेचं आहे. त्याच्या डोक्यात काय चाललंय विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मैत्रीसारखं वागणं गरजेचं आहे. त्या तरुणांना त्या देशासाठी रक्त झालेल्या लोकांची आठवण देणं गरजेचं आहे. म्हणून या रॅल्या आहे, म्हणून तुमच्यावर घरावर झेंडा लावायचा आहे, म्हणून देशप्रेम जागा करायचा आहे. या कारणासाठी संपूर्ण भारतभर आपण अशा रॅल्या काढतोय आणि सगळ्याला सांगतोय, पक्षविषयीचा देशप्रेम जागा ठेवा. निवडणुकीला तुम्ही आम्ही समोरासमोर आहोत, पण निवडणूक संपली तर मी भारतीय आहो ही भावना जागी झाली पाहिजे सगळ्यांची. म्हणून या रॅल्या लागलेल्या आहेत. मित्रांनो, उद्याच्या आपल्याला अक्कलकोटमध्ये आपण रॅली काढतोय, मोठ्या स्वरूपात रॅली काढणार आहोत, परंतु प्रत्येकाची एकच भावना असली पाहिजे की माझ्या माध्यमातून माझ्या हाताचा तरुण जो भरकटतोय त्याच्या डोक्यामध्ये जे षडयंत्र रचलं जात आहे त्याला कुठंतरी तुम्ही जागा करणं गरजेचं आहे. या देशाचा इतिहास मांडत असताना आपल्या सगळ्या पुस्तकामध्ये परकीयांची कसं मांडली गेली. माझ्या भारत देशाचा एवढा मोठा आहे, अखंड भारताचा इतिहास काढला तर माझ्या देशा एवढं राष्ट्र जगामध्ये कुठं एवढा इतिहास, एवढा मोठा इतिहास माझ्या देशाचा आहे हे मांडलं पाहिजे. आणि हे मांडणारी भूमिका आताच्या सरकारच्या काळामध्ये पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या इतिहासात मांडली गेलेली आहे. त्याच्यासाठी म्हणून हे आंदोलन होतं हे लक्षात घ्या. फार मोठं षडयंत्र आहे. त्या देशाला खिळखिळ करण्यासाठी इथला तरुण जागा त्याची धोकी भडकवायची ही भावना आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू त्याला थांबवण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाचे काम आहे. एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.